लावलेलं आहे हे आपण मागच्या वेळेस लक्षात घेतलं होतं की हे भिक्षूंनो, सर्व मानवी आणि दैवी पाशातून मी मुक्त झालेलो आहे, तुम्ही त्याप्रमाणे मुक्त झालेला आहात आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपली ही मुक्ती, आपली ही दुःखमुक्ती जी प्रत्येक माणसाला आवश्यक आहे तर ती त्यांना जाऊन शिकवावी. तर ही कर्तव्यपरायणता बुद्धानं स्वतः स्वीकारली, भिक्षूंना ते करायला लावलं आणि अशा प्रकारे जगाच्या इतिहासामध्ये प्रत्यक्ष माणसाची सेवा करणारा एक स्वतंत्र वर्ग निर्माण केला आणि तोही स्वयंसेवक स्वरूपाचा वर्ग होता. कुठल्याही प्रकारचं काही मोबदला ग्रहण न करता आपण हे काम केलं पाहिजे, ही बुद्धाची भूमिका आहे. आणि भिक्खू संघ म्हणूनच अगदी बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणेच जनसेवेसाठी, लोकसेवेसाठी निर्माण झालेला आहे. हे बाबासाहेबांनी या प्रकरणात अतिशय स्पष्टपणे कबूल केलेलं आहे. ही प्रथा प्राचीन भारतामध्ये नव्हती. अनेक प्रकारचे श्रमण होते, गृहत्याग करणारी माणसं होती, परंतु ही गृहत्याग करायची म्हणजे संसार सोडून बाजूला व्हायचे. आणि त्यांची मान्यता अशी होती की ज्या अर्थी आपण संसार सोडलेला आहे त्या अर्थी आपल्याला त्या सांसारिक जीवनाशी आणि त्या लोकांशी काहीही कर्तव्य नाही. आपलं जीवन वेगळं आहे, आपलं भविष्य वेगळं आहे, पुन्हा त्या जुन्या जीवनाशी संबंध ठेवायचा नाही. म्हणून कुठल्याही संप्रदायाचे लोक जुन्या जीवनाशी संबंध ठेवत नव्हते आणि त्याचाच एक परिणाम म्हणून त्या लोकांच्या मध्ये दीक्षेचा एक समारंभ निर्माण झाला होता, ज्या समारंभामध्ये संन्यास घेणाऱ्या माणसाचा अंत्यविधी केला जायचा जिवंत असताना आणि त्याच्या मनावरती बिंबवलं जायचं की तू जगाला मेलास, जग तुला मेलं. तर अशी ही मानसिकता असल्यामुळं तेव्हाचे श्रमण स्वतःची विद्या, स्वतःचं ज्ञान, स्वतःला काय समजत असेल ते कोणालाही शिकवत नव्हते. शिकवायचे फक्त त्यांनाच जे त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचे. दीक्षा घेतल्याशिवाय शिकवायचं नाही. म्हणून आजही या लोकांच्या मध्ये परंपरा आहे की गुरु केल्याशिवाय आणि दीक्षा घेतल्याशिवाय शिकवत नाहीत. ही सारी जी प्रथा होती ती प्रथा बुद्धानं बंद करून टाकली आणि उलट कृतज्ञतेच्या पोटी, करुणेच्या पोटी आपण सर्व मानवांची सेवा केली पाहिजे असा अत्यंत उदार दृष्टिकोन स्वीकारला आणि त्याप्रमाणे भिक्खू संघाची स्थापना केली. जगाच्या मानवी इतिहासामध्ये घडलेली ही अतिशय महान अशी घटना आहे, दैदिप्यमान अशी घटना आहे आणि मानव सेवा, माणसाच्या दुःखमुक्तीची सेवा हे परम कर्तव्य आहे. हे बुद्धानं आपल्या ह्या करण्यातून प्रत्यक्षात आणलेलं आहे. त्यामुळं बुद्ध धर्माचा आदर्श इतर कुठल्याही धर्म परंपरेपेक्षा अतिशय उच्च दर्जाचा आहे, अतिशय महान आहे आणि तो मूलगामी मानवी हिताचा आणि सुखाचा असल्यामुळं त्याच्या इतकं महत्त्व जगातल्या इतर कुठल्याही गोष्टीला नाही. तर संघाचं हे परम कर्तव्य बाबासाहेबांनी आपल्या शब्दामध्ये इथे मांडलेलं आहे आणि मुख्य शब्द जो त्यांनी वापरलेला आहे की भिक्षूनं काय करायचं आहे, परिवर्तन घडवून आणण्यासाठी झटायचं आहे. बाबासाहेबांनी कन्व्हर्शन हा शब्द वापरलेला आहे. इथे सर्व अनुवादामध्ये पहिल्या अनुवादाबद्दल भिक्षूची नवदीक्षितांसंबंधीची कर्तव्य पूर्णपणे चुकीचा अनुभव आहे, म्हणजे अनुवाद आहे. कारण बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात काय म्हटलं होतं, द भिक्खूज ड्युटी टू कन्व्हर्ट,
भिक्खूच ड्युटी टू कन्वर्ट. परिवर्तन घडवून आणणं हे भिक्षूचं कर्तव्य. इथे म्हटलं आपलं नवदीक्षितांसंबंधीची कर्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. पुढे म्हटलं धम्मदीक्षा चमत्कारानं करायची नाही आणि धम्म परिवर्तन बळानं करायचं नाही, अशी 2 महत्वाची प्रकरणं आहेत. पुन्हा हा शब्दप्रयोग घोटाळ्याचा आहे. धम्म हा शब्द बाबासाहेबांच्या ग्रंथात मांडलेला नाही. त्याने फक्त कन्व्हर्शनच म्हटलं, एकच शब्द. कन्व्हर्शन याचा अर्थ आहे परिवर्तन. त्यामुळे परिवर्तन घडवून आणणं हे भिक्षूचं कर्तव्य आहे. परिवर्तन घडवून आणताना चमत्कारानं परिवर्तन घडवून आणायचं नाही आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी बळाचा वापर करायचा नाही. ही 2 महत्वाची तत्व इथे आपल्याला सांगितलेली पाहायला मिळतात आणि त्याचा थोडासा वापर आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. चमत्कारानं करायची नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ असा आहे की लौकिक व्यवहारामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये ज्या घडामोडीचा प्रत्येक माणसाला अनुभव असतो, त्याच्याशी तो समरस झालेला असतो, त्या घडामोडीपेक्षा काहीतरी चमत्कारिक वेगळ्या प्रकारच्या घडामोडी दाखवायच्या आणि माणसाच्या मनामध्ये एक आकर्षण निर्माण करायचं, ओढ निर्माण करायची, हा परिवर्तनाचा मार्ग नाही. आमिष दाखवणं, काहीतरी आपण वेगळे आहोत, काहीतरी भव्य दिव्य आहोत, काहीतरी खास आहोत, अशा प्रकारचा आभास निर्माण करणं, याला शेवटी चमत्कार म्हटलं जातं. हा चमत्कार भिक्षून करायचा नाही. म्हणून आपल्याला संन्यासी मंडळी काय काय करताना पाहायला मिळतात, जे समाज करत नाही ते करायला पाहायला मिळतात. बाबासाहेब फार भयंकर भाषेमध्ये बोलतात की मनुष्य साधी पाणी पितो, पण एखादा बुवा गटाराचं पाणी पितो. लोकांना भव्य दिव्य वाटतं, काय चमत्कार आहे म्हणून त्याकडे आकर्षित होतात. नाना प्रकारच्या काय म्हणू की आता फॅशनच म्हणता येईल त्याला, स्वतःची वेशभूषा, स्वतःचं राहणं, स्वतःचं जगणं पूर्णपणे मानवी व्यवहाराच्या उलटं केलं जातं. अंगाला राग फासणं संपवणं, जटा वाढवणं, त्याची वेटोळी करणं, हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात संन्यासी लोकांचे, हे सारं लोकांना आपण काहीतरी वेगळे आहोत, काहीतरी खास आहोत, हे त्यांच्या मनावरती बिंबवण्यासाठी केलं जातं. आणि लोकांना वाटतं की हे असे राहतात म्हणजे काहीतरी चमत्कारिक असेल, त्याचं काहीतरी वेगळी शक्ती असेल, त्या शक्तीमुळे ते असं राहतात, असा एक भास निर्माण होतो. तर हे आधुनिक काळामध्ये आणि सर्वच काळामध्ये बुवाबाजीचं मुख्य लक्षण राहिलेलं आहे. दिखावा करणं, दाखवणं, आणि यालाच बुद्धानं आक्षेप घेतलेला आहे. परिवर्तन हे समजून उमजून करायचं असतं. परिवर्तन माणसाची खात्री पटवून करायचं असतं. परिवर्तन माणसाला शिकवून करायचं असतं. परिवर्तन माणसाला त्या प्रकारच्या जीवनाची काहीतरी प्रचिती दाखवून करायचं असतं. त्यामुळे परिवर्तनाचा मार्ग मोकळा आहे, स्पष्ट आहे. त्यासाठी आडमार्गाने जाण्याची काही गरज नाही. हा बुद्धाचा मुख्य हेतू आहे. आणि त्यांचा एक शिष्य होता सुनखत्त नावाचा. तो सुनखत्त एकदा बुद्धाला सोडून निघून गेला आणि त्याचा जे जुना एक श्रमण मित्र होता, त्याला जाऊन त्याला सांगितलं की मी भगवानला सोडून दिलेला आहे म्हणून. मग बुद्ध जेव्हा असेच अनुप्रिय गावामध्ये राहत होते तेव्हा सकाळी ते भिक्षाटनासाठी निघाले आणि वेळ आहे म्हणून एक भगव परिवाजक होता त्याच्याकडे ते गेले. त्यानं सांगितलं त्या भगवानं की सुनखत्ता तुमचा शिष्य मला असं म्हणाला की मी भगवान बुद्धाला सोडून दिलेलं आहे, मी आता काही त्यांचा शिष्य नाही. तर बुद्धाला त्याने विचारलं हे खरं आहे का? तर बुद्ध म्हणाले बिलकुल खरं आहे, तुम्हाला सोडून गेलेला.
मग त्यानं सांगितलं की का सोडून गेला, तुमच्या शिकवणीत काही कमजोरी आहे का, तुमचं त्याला काही आवडलं नाही का, त्याला काही बरोबर वाटलं नाही का, म्हणून का सोडून गेला विचारला. तर मग बुद्धानं जे सांगितलं ते अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की हे भगव, काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे आला होता आणि मला म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे, आजपासून मी आपणाला गुरु मानत नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखत्ता, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय? आता म्हणजे वकिलाच्या पुढची पायरी आहे बुद्धाची बोलण्याची, की मी तुला कधी म्हटलं होतं का बाबा मला गुरुमान म्हणून? तो म्हटला नाही. मग तू तरी मला म्हटलं होतंस का कधी की भगवान मी तुम्हाला गुरु मानतो म्हणून? तर म्हणे तेही नाही. मग ही भाषा कशाला करतो बाबा? ही सोडून जाण्याची भाषा करतोच कशाला? आगाई नाही पिछाई नाही. मग तो म्हणतो, पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून दाखवित नाही म्हणून मी तुम्हाला सोडून गेलो. बुद्धाची परत तीच भाषा, मी तुला कधी म्हटले होते का की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवील माझा शिष्य हो म्हणून? तर म्हणे नाही. तू तरी मला म्हटलं होतास का की मला चमत्कार दाखवा मी शिष्य होईल? म्हणे नाही. मग ही भाषा का बोलतो? मग तो म्हणतो, माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवत नसतो. बुद्धाची भूमिका काय ते पहा. माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील का नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवतो. हा त्याचा उद्देश आहे. चमत्काराशी मला काही घेण्यात येणार नाही. कोणी चमत्कार करून दाखवावे याची गरज नाही. मी धर्म शिकवलाय माणसाला दुःखातून मुक्त करण्यासाठी. चमत्काराचा संबंध येतो कुठे? आणि समजा चमत्कार दाखवले तर माणसाचं दुःख नष्ट होतं का? काही माणसाचा फायदा नाही ना, कुठल्याच प्रकारे त्याचा काही लाभ नाही. अद्भुत चमत्कार दाखवले जावेत अथवा न दाखवले जावेत, तथागतांच्या धम्मोपदेशाचे उद्देश तो तथागतांचे धर्माचे अनुसार करतो. तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो. हा आहे. चमत्कार दाखवणं न दाखवणं उद्देशाची बात नाही. आणि मग अनेकदा भिक्षूंच्याकडे सुद्धा लोक त्या नजरेनं पाहतात, काही चमत्कार करतात का? आता यांना चमत्कार तर करता येत नाही, पण मग चमत्कारिक वागता येतं. मात्र चमत्कार करू शकत नाही, पण चमत्कारिक वागतात. मग चमत्कारिक वागण्यामध्ये आपल्याला अनुभव आहे कसे चमत्कारिक वागतात ते. एक तर चिवर घालायचं नाही, त्याऐवजी गोधडीसारखं वस्त्र घालायचं. अतिरेक आहे. बुद्धानं स्वतः सांगितलं चिवर घाला. अतिशय उंची चिवर बुद्धानं स्वतः वापरलं. मागच्या वेळेस मी आपल्याला ते सांगितलेलं होतं. आणि एका विशिष्ट पॅटर्ननं, एका विशिष्ट पद्धतीनं चिवर शिवायचं असतं. तेही त्या काळात वस्त्र मिळत नव्हती म्हणून स्मशानातली वस्त्र गोळा करायची, ती नीट कापायची, या विशिष्ट पद्धतीने शिवायची आणि सालीच्या किंवा मातीच्या रंगात रंगवायची, ते चिवर वापरायचं. हा बुद्धानं सांगितला राजमार्ग आहे. पण ते सोडून आपण चिंध्याची गोधडी तयार करतो आणि ती चिवर म्हणून वापरतो, लोकांना दाखवतो की मी काहीतरी खास आहे ना प्रॉब्लेम? हा देखावा आहे. देखावा करण्याची काही गरजच नाही. बुद्धानं भिक्खूंना चपला वापरायला सांगितलं. आज काही भिक्षू चपला न वापरता चालतात. कशासाठी? दुःख होतं त्यांना, त्रास होतो त्यांना. का सहन करतात? दुसऱ्यावरती इम्प्रेशन पडावं म्हणून. आम्ही काहीतरी खास जीवन जगतो आहे हे सांगण्यासाठी पण तो प्रयत्न असतो. 12चा मुहूर्त, तिथे तीच भानगड. अक्षरशः लोक भांडतात
12 वाजले तरी जेवण नाही, मग आता नंतर घेणार नाही म्हणून तर हा उपास आहे. पण कुणी उपाशी राहत नाहीत, चोरून लपून जे खायचं ते खातातच. हा सर्वांचा अनुभव आहे. मग हा जो देखावा केला जातो, हा कुठलाही देखावा भिक्षून करता कामा नये. त्याला सभ्य जीवन जगावं, जंटलमन, सभ्य राहावं, सभ्य वागावं. ही सभ्यता किंवा शिष्टाचार हा भिक्षूंना विनयपिटकामध्ये शिकवलेला आहे. त्यांना चालायचं कसं, त्यांना बोलायचं कसं, कोणाच्या घरी जायचं कसं, तिथे बसायचं कसं, अगदी जेवताना जेवायचं सुद्धा कसं, इथपर्यंत बारीक सारीक नियम बुद्धांना सांगितलेले आहेत. बारीक सारीक. तोंड मचमच करत जेवायचं नाही, फार मोठा घास तोंडात टाकायचा नाही, लांबून तोंडामध्ये एखादा बॉल थ्रो करतो तसा थ्रो करायचा नाही. दक्षिण भारतातील लोक करतात तसं. तोंडात घास असताना बोलायचं नाही, उष्टी हाताना भांड्याला हात लावायचा नाही. हे इतके बारीक सारीक नियम बुद्धांना भिक्षूंना सांगितलेत प्रत्यक्ष. म्हणजे त्यांना किती अव्वल दर्जाचं शिष्टाचार वर्तन करणारे मनुष्य बनवले ते लक्षात येईल. अत्यंत शिष्टाचार, सभ्य, ही सभ्यता बुद्धांना शिकवली. त्या सभ्यतेच्या विरुद्ध जेव्हा आपण काही करत राहतो तेव्हा उद्देश काय असतो? काहीतरी खास आहे दाखवण्याचा, म्हणजे हा चमत्काराचा. आणि ते काही खास बघून मनुष्य येतो, तो काही शिकायला येतो का? तो म्हणतो यांचा जो चमत्कार करायचं सामर्थ्य आहे, काहीतरी चमत्कार करतील माझं बरं होईल, तो येतो त्या चमत्काराच्या अपेक्षेनं. आजही भिक्षू विहारामध्ये पाणी ठेवतात आणि तीर्थ म्हणून ते लोकांना देतात. हा किती मूर्खपणा आहे. पाणी ते अस्वच्छ आहे, ते चांगलं पाणी नाही, त्यांना रोग होऊ शकतात, आणि ते तुम्ही तीर्थ म्हणून लोकांना देता. अनेक विहारामध्ये ते भांडी ठेवलेली जात. हा जो काही प्रकार आहे हाही चमत्काराशी संबंधित आहे. आणि मी बघितलं काही विहारामध्ये, घरामध्ये मुलाला ताप आला, ती महिला विहारामध्ये पाणी न्यायला येते आणि ते पाणी नेऊन मुलाला बसते. ह्या अंधश्रद्धा बौद्ध जोपासतात आजही विहारांमध्ये. आणि विहारातल्या कुठल्याही माणसाला त्याचं काही वेडेवाकडं वाटत नाही. ही फार शोकांतिका आहे, फार मोठी विचित्र गोष्ट आहे. मग बुद्ध त्याला काय म्हणतात? तो म्हणतो, भगवंताला म्हणतो, परंतु भगवान सुनखत्त मला सारखा म्हणत राहिला की वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला ते भगवान मला सांगत नाही. म्हणजे सृष्टी कशी निर्माण झाली ती सांगत नाही. अरे सुनखत्ता, मी असे कधी म्हटले होते काय की मी तुला सृष्टी कशी निर्माण झाली सांगेल, तू माझा शिष्य हो? सगळीकडे बुद्धाची हीच भाषा आहे की जे मी तुला सांगितलं नाही ती कल्पना करून तू माझ्याकडे आलास आणि तसं काही घडत नाही म्हणून तू निघून गेलास. काय संबंध आहे का आपला? तुझ्या येण्याचा काही संबंध नाही, जाण्याचा काही संबंध नाही. तू विनाकारण मला दोष देतोय. तर यामधून बुद्धाला जे महत्वाचं सांगायचं ते असं, या बऱ्याच 5-6 गोष्टी सांगितल्या, पण त्याकडे जाण्याचं काही कारण नाही. मुख्य मुद्दा आहे, सुनखत्ताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यानंतर तो लोकांना असं सांगू लागला की बुद्धाच्या प्रज्ञा आणि बुद्धीमध्ये काहीच दैवी नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर एक असा वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहायचे. त्यात दैवी असे काहीही नाही. म्हणजे उलट लोकांचा गैरसमज की बुद्धाने एक सिद्धांत सांगितलाय दुःखमुक्तीचा, त्याप्रमाणे करायचं, यापेक्षा बुद्धाला दुसरं काही येत नाही. कुठलाही चमत्कार बुद्ध करत नाही. दैवी सामर्थ्य बुद्धाजवळ काही नाही. म्हणजे बुद्ध हा पारमार्थिक नाही म्हणून त्याच्या शिकवण्या काही मानण्याची गरज नाही, असा उलटा प्रचार लोक करतात.
तर ते सुनखत्त करत होता. आणि त्यावरती बुद्धाची जी भूमिका होती ती अशी आहे. मग बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब आपल्या शब्दामध्ये तेच म्हणणं मानतात, अशा रीतीनं बुद्धाची निंदा करण्याच्या हेतून बुद्धाच्या सिद्धांतात गूढ आणि दैवी असे काही नाही असे सांगत तो प्रचार करत होता. कारण बुद्धाने आपल्या धर्मदेशनेत अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही. म्हणून लालूच माणसाला दाखवायची नाही की माझं काहीतरी दैवी सामर्थ्य आहे, मी तुला मदत करेल. त्या पद्धतीनं धम्म द्यायचा नाही. धम्माच्या प्रचारामधली फार महत्वाची भूमिका आहे. आणि गंमत थोडीशी अशीच आहे बा की समाजातही धम्मप्रचार करायला गेल्यावरती साऱ्याच लोकांचा स्वीकार होतो अशातला भाग नाही. मग लोकांनी आपला स्वीकार करावा म्हणून काही ना काही थोडंसं वेगळं करावं लागतं. बुद्धानं फक्त एकच सांगितलं, वेगळं काही करायची गरज नाही. एक तर भिक्षू बना आणि तो उपासक राहा. उपासक म्हणून तुम्ही प्रचार करू शकता, पण तुमच्याजवळ ती गुणवत्ता असेल तर लोक ऐकतील. गुणवत्ताच नसेल तर मग बाहेरचं सोंग करून काही चालायचं नाही. मग बाहेरचं सोंग करतात, त्यामध्ये लोक प्रामुख्याने पदव्या घेतात, धार्मिक पदव्या. आणि पदवी आहे आपल्याकडे म्हणून आपण धर्मप्रचार करण्याच्या लायकीचे आहोत असं लोकांना सांगतात. बुद्ध धर्मात दोनच प्रकार आहेत, भिक्षू बनणं, गृहत्याग करून, नाही तो उपासक राहणं. तिसरा आदला मधला पर्याय नाही. पण उपासक राहून मग सामान्य माणसासारखं होतं ना. मग धम्मप्रचार करण्याला काय म्हणावं लागतं, मी महाउपासक आहे. एक पदवी जोडली त्याला. आपल्या मनालाच लोक जोडवतात, महाउपासक, महाउपासिका आहे ना भानगड. संपूर्ण त्रिपिटकामध्ये हा शब्द नाही, महाउपासक आणि महाउपासिका कुठेच नाही. पण तरी आधुनिक काळामध्ये त्याचं इतकं महत्व वाढलेलं आहे की अनेक लोक स्वतःला महाउपासक म्हणून घेतात. एक पदवी जोडली. बौद्धाचार्य आहे ना भानगड. बौद्धांचा आचार्य म्हणजे किती श्रेष्ठ मनुष्य असला पाहिजे. परंतु बौद्धाचार्य हा शब्द सुद्धा संपूर्ण पाली त्रिपिटकामध्ये नाही. फक्त आचार्य शब्द आहे, बौद्धाचार्य असा शब्द प्रयोग नाही. धम्माचार्य असं सुद्धा प्रयोग नाही. तरी लोक स्वतःला धम्मचारी म्हणतात. मग बाकीचे कोण? बाकीचे सारे वेगळे का बाळे का? मग धम्मचारी स्वतःला म्हणून घेणं म्हणजे लोकांच्या मनामध्ये किती धूळ फेकणं आहे ते पहा ना. किती खोटेपणा दाखवणं की मीच फक्त धम्मचारी आहे, धम्माचं आचरण करतो, तुम्ही काही कोणी करत नाही म्हणून. त्यांना कमी लेखन आहे, त्यांची उपेक्षा करणं आहे. आणि आपल्याजवळ काहीतरी अलौकिक आहे, दिव्य आहे, श्रेष्ठ आहे, भव्य आहे, महान आहे असं लोकांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करणं, हेही या चमत्काराच्या याच्यामध्ये मोडणारी गोष्ट आहे. हे कुठलेही उपध्यान माणसानं करायचे नाहीत. सरळ सरळ धम्म शिकवायचं. आणि सरळ धम्म शिकवण्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाली त्रिपिटकामध्ये पाहायला मिळतं. सारीपुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेचं, की ते संपर्कात येतात बुद्धाच्या एक नव्या भिक्षूच्या आणि त्याला विचारतात की तुझं जरा वेगळं दिसतंय, तू जरा चांगला दिसतोयस, तर तुझा गुरु कोण आहे, त्याची शिकवण काय आहे. त्याला उत्तर काय दिलं जातं की माझे गुरु बुद्ध आहेत, पण मी नवीन आहे, मला काही फारसं येत नाही. म्हणून थोडक्यामध्ये तो सांगतो, ये धम्मा हेतु बभवा हेतु ते संतथागतो आह ते संचयो निरोधोच एवं वादी महासम. की बुद्धानं असं सांगितलं आहे की सर्व धर्म हेतू प्रधान असतात, कारणातून निर्माण होतात. ती कारणं जाणणं आणि त्यांचं निराकरण करणं हाच मुक्तीचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. केवळ त्या 2 ओळी ऐकल्यावरती सारीपुत्र जागृत होतो आणि तो बुद्धाचा शिष्य बनतो.
एक नवीन भिक्षू केवळ 2 ओळी सांगतो त्याला, त्याचाही त्याच्यावरती प्रभाव पडतो. काही सोंगढोंग करत नाही, उलट कबूल करतो की मी नवीन आहे, मला तेवढंसं कळत नाही. आणि तरी सुद्धा जो तो सत्य बोलला ते सत्य इतकं प्रखर होतं, इतकं अनोखं होतं की सारीपुत्रासारख्या पंडितावरती सुद्धा त्याचा परिणाम. तो पंडित होता, हा ज्ञानी होता अगोदरच, त्याच्यावरती सुद्धा त्याचा प्रभाव पडला. ही काही साधी गोष्ट. त्यामुळे जे आहे ते सरळ शिकवणं याला बुद्धानं सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. कुठलं सोंग करायचं नाही, कुठलं ढोंग करायचं नाही, कुठलं निमित्त करायचं नाही, आपण काही खास आहोत हे दाखवण्याचा काही प्रयत्न करायचा नाही. धम्मप्रचाराची साधी सरळ सोपी प्रथा आहे. त्या मातंगीचं एक उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे की आनंद प्रवास करत असताना त्या मातंगीकडे पाणी मागतो. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे ती काय म्हणते, मी तर अंत्यज आहे, खालच्या जातीची आहे, मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही म्हणून. हा काय म्हणतो, मी तुला तुझी जात कुठे विचारली, मला फक्त पाणी पाहिजे, बाकी काही नाही. 2-3 वेळा जेव्हा ते होतं तेव्हा त्याला पाणी पाजते आणि त्याच्यावरती प्रचंड प्रभाव पडतो. ह्या मनुष्यच वेगळा आहे, त्याचं पकडच वेगळं आहे. त्यानं काही आर्ग्युमेंट केले नाही, काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. एकच वाक्य, मी फक्त पाणी मागतोय, पाणी द्यायचे की नाही एवढाच प्रश्न आहे, बाकीचा प्रश्न नाहीच. त्यामुळं कुठलंही तत्वज्ञान न सांगता त्याचा प्रभाव तिथे असा पडतो. आणि अशा अनेक गोष्टी त्रिपिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की छोट्या छोट्या वागण्यातूनही भिक्षू आणि भिक्षूंचा प्रभाव पडायचा. जर केलं तर प्रभाव पडेल. चमत्कार दाखवण्याची गरज नाही, आपण काही खास आहोत ते दाखवण्याची गरज नाही. म्हणून माणसं नुसतं बाहेरून जमवतात, त्याचा देखावा करतात की आम्ही काहीतरी खास आहोत म्हणून. हे अतिशय चुकीचं आहे. धम्मप्रचारामध्ये त्याचा वापर करणं हे चुकीचं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये काही लोक तसं करतात. ही अतिशय धोक्याची घंटा आपण लक्षात ठेवली पाहिजे की धम्म नीट जाणत नाहीत, धम्माचा नीट अर्थ जाणत नाहीत. आपला जो नाही ही खात्री असू नये, लोकांच्या पुढे आभास निर्माण करतात की आम्हाला इथं आम्हाला कळतं म्हणून. म्हणून चमत्कारानं परिवर्तन घडवून आणायचं नाही. मुख्य केंद्रबिंदू आहे परिवर्तनाचा. मग परिवर्तन कशाचं? परिवर्तन कशाचं? इथे शब्दप्रयोग केले धम्म परिवर्तन. चुकीचा शब्द आहे, 100% चुकीचा शब्द आहे तो. धम्म परिवर्तन नाही, माणसाच्या विचाराचं परिवर्तन, माणसाच्या मान मान्यतेचं परिवर्तन, माणसाच्या समजुतीचं परिवर्तन, माणसाच्या आकलनाचं परिवर्तन, त्याच्या ज्या काही श्रद्धा असतील, विश्वास असतील त्याचं परिवर्तन. काही लक्षात आपल्याला? याला परिवर्तन म्हणतात. धम्माचा संबंध नाही तिथे तसा डायरेक्ट. म्हणून आपण कन्व्हर्शनला धम्म परिवर्तन म्हणतो. हे हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. धम्म परिवर्तन म्हणजे धम्मात बदल. याचा अर्थ त्याचा अगोदर कुठला तरी धर्म असेल, मग त्याच्यात आपण बदल करतो. बुद्धाची भूमिका त्या धर्माशी नाही. बुद्धाची भूमिका आहे त्याच्या आकलनाशी, त्याच्या मानसिक स्थितीशी, त्याच्या वैचारिक परिस्थितीची. मग ते त्याचे विचार, त्याची मानसिक स्थिती कुठल्या धर्माशी बांधील असो नाही तर नसो, त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून बुद्ध कुठल्याही धर्माचं, त्या धर्मात तो धर्म सोडून माझ्याकडे ही भाषा करत नाहीत. तू नीट लक्षात घे तुझ्या काय गरजेचं आहे आणि ती गरज तुझी पूर्वी कशाला मानत असेल, काय करत असेल, त्यांना भागते का ते समजून घे. तू कशाला मानत असेल, कशावरती विश्वास ठेवत असेल, मला त्याशी घेणं देणं नाही. पण तुझ्या त्या मान्यतेचा, तुझ्या विश्वास ठेवण्याचा तुला काही फायदा आहे का, तुझा काही लाभ आहे का,
त्यातून तू दुःखमुक्त होऊ शकतो का? जर नसेल होत तर ते सोडून दे आणि हा नवा विचार स्वीकार. म्हणजे नवा विचार लोकांना देणं, हे त्याला पटवून सांगणं, हे त्याच्या मनावरती बिंबवणं आणि हे उचित आहे त्याला पटवून देणं, हा धम्मप्रचाराचा म्हणजे बुद्धाच्या शिकवणीच्या प्रचाराचा मुख्य मार्ग आहे, मुख्य पद्धत आहे. मग तुम्ही कोणाला धम्म शिकवायला गेला आणि 22 प्रतिज्ञा घेऊन त्यांच्या देवावरती धर्मावरती टीका करायला लागला, त्याला धम्म प्रवचन म्हणायचं? त्याला परिवर्तन म्हणायचं? नाही, परिवर्तन नाही करत, तुम्ही निंदा करता, तुम्ही त्याला नावं ठेवता, तुम्ही एक प्रकारे त्याला तुच्छ लेखता. मग ज्याला तुम्ही तुच्छ लेखता तो मनुष्य तुमचं ऐकेल का? तुम्ही जे सांगता ते समजून घेईल का? कधीच घेणार नाही. उलट तो चिडेल आणि तुमच्यापासून दूर जाईल. म्हणून बाबासाहेब गेल्यानंतर 22 प्रतिज्ञांचा प्रचारासाठी गैरवापर केला गेला. गैरवापर. बाबासाहेबांच्या अनुयायांना कळलं नाही की आपण किती मूर्खपणा करतो म्हणून. आय एम सॉरी मूर्ख म्हटल्याबद्दल, परंतु मूर्खपणा किती करतो त्यांना आजही कळत नाही. बाबासाहेबांनी त्या प्रतिज्ञा दिल्या जे धम्मामध्ये आले त्यांच्यासाठी. बाबा रे, आता या जुन्या गोष्टी करू नकोस, या चुकीच्या त्याकडे पाठ फिरव, तुझं आता जीवन धम्माप्रमाणे घडलं पाहिजे. आत आलेल्यांच्यासाठी दिलेल्या आहेत 22 प्रतिज्ञा आणि आम्ही बाहेरच्यांना त्या सांगत असतो, ज्यांचा धम्माशी काही संबंध नाही, ज्यांना धम्म पटला नाही, जे धम्मात आलेले नाहीत, त्यांना आम्ही शिकवतो त्या 22 प्रतिज्ञा सांगून. त्यांना ती निंदा वाटते, त्यांना तो अपमान वाटतो, त्यांना दुःख होतं ते ऐकून. मग यामधून परिवर्तन होणार आहे का? परिवर्तन नाही. आजही भारतातल्या बौद्धांना हे कळत नाही, हा माझा समज आहे. आजही कळत नाही. एवढं अडाणी पण या समाजामध्ये आहे. बाबासाहेबांनी एवढं स्पष्ट सांगितलं ते तरी वाचायचं, पण ते कुणी लक्षात घ्यायला तयार नाहीत, कुणी समजायला तयार नाहीत की आपल्यातून काय चुका होतात त्या. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची की दुसऱ्या माणसाला जर आपला विचार पटवून द्यायचा असेल तर पहिली गोष्ट त्याला चॅलेंज करायचं नाही. पहिली गोष्ट त्याला चॅलेंज करायचं नाही, आव्हान द्यायचं नाही की तुझं बरोबर नाही, तुझं चुकीचं आहे वगैरे म्हणून, माझंच बरोबर आहे, हे आव्हान द्यायचं नाही. दुसरी गोष्ट त्याची चूक सरळ सरळ दाखवून द्यायची नाही. त्याची चूक आहे असं त्याच्या लक्षात येईल अशा पद्धतीने त्याला विचार करायला भाग पडायचं. विचार करायला भाग पडायचं म्हणजे तुम्ही त्याला विचार करायला शिकवलं पाहिजे. धम्म प्रचार करणं म्हणजे परिवर्तन घडून आणणं. हे विचारामध्ये परिवर्तन घडून आणण्याच्या मार्गातूनच शक्य होतं. आणि अशा प्रकारचं परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणारी माणसं आज भारतामध्ये नाहीत, प्रचारक नाहीत, आणि म्हणून धम्माचा प्रचार होत नाही. जे बौद्ध म्हणतात त्यांचं बौद्ध म्हणणं चुकीचं आहे हे त्यांना कोणी पटवून सांगत नाही, त्यांना विचार करायला भाग पाडत नाहीत. नुसत्या वरवरच्या गोष्टी सांगून किंवा बाबासाहेबांचं नुसतं नाव घेऊन किंवा नुसतं बुद्धाचं नाव घेऊन त्यांच्या नावानं आपण वाटेल ते लोकांना पटवू शकत नाही. त्यांच्या नावाचा वापर न करता येईल, त्यांना जर विचार करायला भाग पाडलं तर माणसाला पटेल. म्हणून विचार करायला शिकवणं, आपले विचार, आपल्या मान्यता, आपल्या श्रद्धा ह्या तपासायला शिकवणं त्या माणसाला, हा परिवर्तनाचा मार्ग आहे. त्याला बदलायला या पद्धतीने आपण भाग पडतो किंवा तयार करतो, त्याला प्रेरणा देतो. बदलायला प्रेरणा देणं हे धम्मप्रचाराचं मुख्य कार्य आहे. म्हणून बाबासाहेबांनी किती चांगल्या शब्दात मांडलंय की भिक्खूचं कर्तव्य आहे परिवर्तन करण्यासाठी लोकांना तयार करणं.
आणि त्यासाठी मग असे वेडेवाकडे हे मार्ग वापरायचे नाही, चमत्कार वापरायचा नाही, दिखावा करायचा नाही. आणि पुढे म्हटलं की धम्म परिवर्तन हे बळानं सुद्धा करायचं नाही, शक्तीचा वापर करायचा नाही, लाचलुचपत द्यायची नाही, आमिष दाखवायचं नाही. जसे ख्रिश्चन मिशनरी करतात, आमिष दाखवतात, मदत करतात. म्हणजे त्यामध्ये दोन भाव मिक्स झालेले आहेत. एक भाव आहे लोकांना मदत करण्याचा, त्यांच्या कामी पडण्याचा, म्हणजे दानाचा भाव आहे. तो चांगला उदात्त आणि चांगला भाव आहे. परंतु मग त्याच्या पाठीमागे एक छुपी इच्छा असते की असं केल्यानं त्यांना आपलं ऐकावं, त्यांना आपल्या धर्मात यावं, त्यांना आपल्याकडे यावं. मग ती लालूच होऊन जाते. काही लक्षात आलं? म्हणजे एक कर्म आहे, त्या कर्माच्या दोन वेगळ्या बाजू आहेत. एका अंगाने ते सत्कर्म आहे, दान करण्याचं चांगलं कर्म आहे, दुसऱ्याच्या कामी पडण्याचं चांगलं कर्म आहे. पण त्याच्या पाठीमागे हेतू जर तुमचा असेल की त्यांना माझं ऐकावं, माझ्या धर्मात यावं, तर काम बिघडलं. मग ती लालूच होते, ते आमिष होतं. काही लक्षात आलं? हे बुद्ध धर्मामध्ये मान्य नाही. म्हणून बौद्ध लोकांनी दान करतानाही माझं दान घेतल्यामुळे तो माझ्या धर्मात येईल भाषा कधी करायची नाही, ती अपेक्षा बाळगायची नाही. निरीच्छपणे दान द्यायचं म्हणजे दान द्यायचं. त्या दानाचा आणि अशा काही परिवर्तनाचा काही संबंध जोडायचा नाही. म्हणून बुद्धाची दानाची कल्पनाही वेगळी आहे, ज्याला चॅरिटी म्हणतो आपण, त्याची कल्पनाही वेगळी आहे. आणि युरोपियन लोकांची दानाची कल्पना वेगळी आहे. त्यामध्ये थोडंसं मिक्सचर झालेलं आहे. ही एक भावना, हे एक विचार की त्यांना आपला धर्म मानावा, आमचं स्वीकारावं, ही जी भावना त्याच्या पाठीमागे, त्यामुळे त्या दानाचं महत्त्व कमजोर झालेलं आहे. ती लालूच बनलं, ते एक आमिष बनलेलं आहे. हा एक धोका आपण लक्षात ठेवला पाहिजे. मग बुद्ध काय म्हणतात पहा, मोठे मजेशीर आहेत. एकदा ते अंबलठ्ठिका उद्यानामध्ये राजाने निर्माणल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू सगळ्या थांबले असताना सुप्पिय नावाचा एक तरुण व ब्रह्मदत्त हा दुसरा तरुण असे तिथे उतरलेले होते. त्यांची चर्चा चालू होती. आणि ते बोलता बोलता ते सुप्पी आणि ब्रह्मदत्त यांच्या संबंधी भिक्षू काही चर्चा करत होते पहाटे उठून. बुद्धांना त्यांच्याजवळ विचारलं, तुम्ही कशा संबंधी बोलता, काय विचार संभाषण चाललंय? तर मग ते म्हणतात की असं असं ते तुमची निंदा करतात, तुमच्याबद्दल वेडेवाकडे बोलतात, त्याबद्दल आम्ही बोलत होतो. मग बुद्ध त्याला म्हणतात, भिक्खू, कोणीही संघाबाहेर मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. मग बुद्ध मूर्तीची विटंबना केली, काय होतं? काही होतं की नाही? बुद्ध मूर्तीची विटंबना केली, काय होतं? मनुष्य रस्त्यावरती उतरतो. बुद्ध काय म्हणतात, त्याला काही करू दे, तुम्ही त्याच्याबद्दल द्वेष बाळगू नका. व्यवहारात आणि प्रत्यक्ष आदर्शामध्ये फरक पडतो ना. जर तुम्ही उद्रेक केला नाही, नकारात्मक भूमिका घेतली नाही, रस्त्यावरती उतरला नाही, हिंसाचाराचा मार्ग अनुसरला नाही, शांतपणे ते स्वच्छ केलं, नीट केलं, पुन्हा हात जागेवरती राहिला, करणाऱ्याची अवस्था काय होईल? त्याने केले तुम्हाला चिडवण्याच्या दृष्टीनं, त्याने केले तुम्हाला बिघडवण्याच्या दृष्टीनं. आणि तुम्ही जेव्हा बिघडता, चिडता, तेव्हा जिंकतो कोण? तो जिंकलेला असतो का तुम्हाला चिडवलं त्याला? तो जिंकला, तुम्ही हरला. पण तुम्ही न चिडता स्वच्छता गेली, टापटीक गेली, पहिल्यासारखं जर होती, काय होईल? तुम्ही जिंकलेला असाल, तो हरलेला असेल.
व्यवहारामध्ये आपल्याला हार जीत सुद्धा कळत नाही. नाही लक्षात आलं? नाही कळत. चिडवलं की आम्ही चिडलो. बुद्ध म्हणतात की तुम्ही हरलात, त्याचा हेतू सफल झाला, त्याचा उद्देश सफल झाला, तो जिंकला. आणि आज आपल्या समाजात हेच चाललं आहे की असं वाईट करणाऱ्या लोकांचा प्रमाण आपण बिघडतो आणि त्यांना जिंकू देतो आणि आपण सतत हारत राहतो. अरे या बौद्धांच्या पुतळ्याची विटंबना केली तर त्यांना काही वाटत नाही, ते चिडत नाही, काही करत नाही. झक मारत विटंबना करणं कायमचं बंद होईल. अरे काही उपयोग नाही विटंबना करून. काही लक्षात आलं? कोणी विटंबना करत बसणार नाही, त्याला काही त्याच्यावरती काही परिणामच होत नाही म्हणतील. त्यांना मला काही फरकच पडत नाही, ते चिडतही नाही, ते रागावतही नाही, ते बिघडतही नाही. त्यामुळे आपण जे करतो त्याला काही अर्थ नाही. मग हे चांगलं घडेल की वाईट घडेल. आणि छोट्या मोठ्या विटंबनेबद्दल आपण रस्त्यावरती येत राहिलो तर काय होईल? त्यांना आणखी जोर येईल. पुन्हा पुन्हा ते करत राहतील, कायम करत राहतील, ते कधी थांबणार नाहीत. आणि आपण कायम चिडतो, कायम हारत राहू. कधी जिंकण्याचा ते विचार करा ना. बुद्धानं जिंकण्याचा मार्ग सांगितलेला आहे. तुम्ही चिडून जाऊ नका, तुम्ही रस्त्यावरती उडू नका, तुम्ही शांतपणे ते निस्तरा, कुठलीही उलटी प्रतिक्रिया न देता तुम्ही जिंकला. आणि त्याप्रमाणे तुम्हाला चिडवण्याचा त्यांचा मार्ग कायमचा बंद झाला, कायमचा. कारण ते समजून चुकतील असं करून काही उपयोग नाही. हे लोक काही चिडत नाही, ते काही रागवत नाहीत, त्यांची शांती काही भंग पावत नाही, आपल्याला काही त्यांना बिघडवता येत नाही. परिवर्तनाची ही ताकद असते की आम्ही आमच्या आचरणातून त्याला बदलायला भाग पाडतो. मुद्दा लक्षात आलं? आमच्या वागण्यात जी सकारात्मकता आली त्याला बदलावं लागेल, आम्हाला बदलण्याची गरज नाही. परिवर्तन त्याचं घडेल. कमान मनातला मनात त्याला कबूल करावं लागेल की ह्या लोकांचा धम्म शांतीचा धर्म आहे आणि त्यांची शांती भंग पावत नाही. तुमचं वजन वाढलं, तुमची प्रतिष्ठा वाढली, तुमची योग्यता वाढली आणि ती त्याला कबूल करावी लागली, मनातल्या मनात काय होईना मान्य करावी लागली, तेव्हा आपण जिंकतो. काही लक्षात आपल्याला? म्हणून परिवर्तन ज्या माध्यमातून घडेल त्यावरती भिक्षूनं जोर दिला पाहिजे, त्यावरती लोकांनी जोर दिला पाहिजे. ह्या वरवरच्या गोष्टीवरती जोर देऊन उपयोगाचं नाही. पुढे बुद्ध म्हणतात पहा, असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागला तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागवलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरवता येईल? संघाबाहेर लोक माझ्या संबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही. आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खूंनो, संघाबाहेर लोक जेव्हा माझी, धम्माची व संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीव हत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दानगेपणाची त्याला लाज वाटते. तो कोरणाई असून सर्व जवळ जीवजाती संबंधी त्यांच्या ठिकाणी नेहमी मैत्री वसत आहे. ज्याचे धर्मपरिवर्तन झाले नाही तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करेल. किंवा तो म्हणेल, न दिलेले असे काही कोणाचे
काही घ्यायचे नाही हे व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागवल्या जातील असा त्याचा विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीनं तो व्यतीत करत असतो. किंवा तो संघाबाहेर मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे. सामान्य माणसाच्या किंवा त्यांच्यापासून तो दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल की श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपल्याला स्पर्श होऊ देत नाही, तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही, तो इमान राखतो, तो विश्वसनीय आहे, दिलेला शब्द तो मोडीत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असंही म्हणेल की श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही, निंदेचा त्यानं त्याग केलेला आहे. तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभ्या करण्यासाठी तिथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात, मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माता, शांतीप्रेमी, शांतीची मनापासून इच्छा बाळगणारा आणि ज्याच्या योगी शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतमाने उद्धट माणसाचा त्याग केल्यामुळं, उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळं त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. निर्दोष, सुश्राव्य, ललित, हृदयाला जाऊन भेटणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिंगत करणारे असे शब्द तो बोलत असतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर माणसाचा त्याग केल्यामुळं श्रमण गौतम निरर्थक भाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो, धर्म आणि संघ याच्यावरती तो समयोचितपणे बोलतो, अंतकरणात साठवण्यासारखे शब्द तो बोलतो, समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करणं आणि मुद्द्याला कधीही सोडत नाही. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतम बीजे आणि रोप यांना सुद्धा इजा करीत नाही. तो दिवसा फक्त एकदाच भोजन करतो, रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उठणे यांनी तो आपल्याला विभूषित करत नाही. लांब लचक उंची बिछाण्यावर तो कधीही पडत नाही. सोने रुपयाचा कधी तो स्वीकार करत नाही. बिन सजवलेले अन्न तो घेत नाही. स्त्री अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही. दासदासी यांचा स्वीकार करत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारत नाही. तो दूताचे अथवा मध्यस्थाचे काम करत नाही. तो क्रय विक्रय करत नाही. लाचलुचपत, लांडीलबाडी यांचा वाम मार्ग तो आचरित नाही. तो कोणाला विद्रूप करीत नाही, कोणाचा खून करत नाही, कोणाला कडी घालून बांधत नाही, वाटमारी, दरोडे आणि मारहाण करत नाही. भिक्षूंनो, तथागतांची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबळूनही जाता कामा नये. कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीनं माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट सत्य आहे, खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते. हे अगदी बरोबर आहे. दोन गोष्टी सांगितल्या. निंदा केली, विचलित व्हायचं नाही. प्रशंसा केली, हुरळून जायचं नाही. आपण सत्य आहोत, आपल्या सत्यावरती टिकून राहायचं. याचा लोकांच्यावरती प्रभाव पडतो आणि परिवर्तन होतं. त्यामुळे परिवर्तन कसं घडतं त्याचं एक फार महत्त्वाचं तत्व बुद्धाने इथे सांगितलेलं आहे की परिवर्तन आपल्या आचरणातून आपण त्यांना जे दाखवून देतो, आपण त्याच्या मनावरती जे बिंब होतो, त्यांना जे पटवतो, त्यातून परिवर्तन होतं. म्हणून पटवायची संधी आपण सोडता कामा नये. पण जर पटवण्याच्या ऐवजी आपण त्यांच्या चिडण्यानं चिडून गेलो, बिघडलं काम. तो कधी ऐकू शकत नाही, पटून घेऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. उलट तो तसाच वागत राहील आणि पुन्हा पुन्हा आपणही तसेच वागवून कोणी एकमेकाच्या कामी पडणार नाही. म्हणून परिवर्तन करण्यासाठी संयम बाळगणं, शांत राहणं,
आणि त्या माणसाची काही अतिरेक असेल तो सहन करणं आणि आपल्या त्या सहनशीलतेतून त्याला त्या अतिरेकाचा उलटा असा प्रभाव दाखवणं, ते तत्व त्याच्या मनावरती बिंबवणं किंवा त्याला त्याचा विचार करायला भाग पाडणं, हा परिवर्तनाचा मार्ग आहे. त्यामुळे धम्म प्रवचन करताना या गोष्टीवरती लक्ष असलं पाहिजे. माणसाला पटवायचं आहे, त्याला समजावायचं आहे, त्याच्या विचाराची योग्यता अयोग्यता त्याला तपासायला लावायचं आहे. जेव्हा तो अशा प्रकारे काम करायला लागेल तेव्हा परिवर्तन होईल. नुसता त्याला उपदेश करायचा नाही, नुसतीच माहिती द्यायची नाही, नुसतीच इन्फॉर्मेशन द्यायची नाही. इन्फॉर्मेशन देणं म्हणजे धम्माचा प्रचार नाही. माणसाला विचार करायला भाग पाडणं. तो विचार जो करू शकला नाही तो काहीही होणार नाही. म्हणून धम्म प्रचारासाठी निर्णय असे कारनामे वापरायचे नाहीत, ही बुद्धाची मुख्य भूमिका आहे. आणि मग शेवटी एकच मुद्दा बुद्धानं सांगितला आणि बाबासाहेबांनी ते तो ठासून मांडलेला. भिक्खूंना उपदेश होऊन भगवंत एकदा म्हणाले, भिक्खूनो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडतंय. काय अर्थ आहे याचा? मी जगाशी भांडत नाही याचा अर्थ आहे मी कोणालाही नावं ठेवत नाही, कोणाही विरुद्ध वाईट बोलत नाही, कोणाचंही वाईट चिंतन करत नाही. माझा आणि त्यांचा अशा प्रकारे संबंध बिघडेल असं मी अजिबात वागत नाही. हा बरं मुद्दा कुठे येतो? त्यांचा आणि माझा, जगाचा आणि माझा संबंध बिघडेल, काही वितुष्ट निर्माण होईल, विरुद्ध निर्माण होईल असं मी वागत नाही. जगत माझ्याशी भांडतं, तेच मला नावं ठेवतं, तेच दोष देतं, तेच काहीतरी करतात. थोडक्यामध्ये इतर लोक असे वागतात, मी तसं वागत नाही. आणि धम्म प्रचार करणाऱ्या माणसाचं स्टँड, त्याची भूमिका ही असली पाहिजे. बाकीचे वागतात तसं मी वागणार नाही. मी सत्यानं धम्माप्रमाणेच वागेल, काही कॉम्प्रोमाइज नाही त्याच्यामध्ये. आपण काय करतो? आरे म्हटलं का अरे ऑटोमॅटिक, मग काय आपण सहन करू का? तो काही बोलले ऐकून घेऊ का? ही आपली भाषा असते. पण ऐकून घेऊन तर पहा, सहन करून तर पहा. तो तोंड घशी पडेल. अरे एवढं चिडवलं, चिडलाच नाही. एवढं भडकवण्याचा प्रयत्न केला, भडकलाच नाही. कोण हरला? हरला तो, जिंकलो आपण. पण आपण वाटच पाहत नाही. काय म्हणतात, चटमगडी पटब्या, झटपट आपण आरे म्हटलं की कार, मग जुंपलो एकमेकांशी. आणि याला चुकीनं आजचे बौद्ध लोक, विशेषतः जुने महार लोक, लढाऊ बाणा म्हणतात. लढाऊ बाणा. अरे हा लढाऊ बाणा नाही बाबा, तो मसनात जाण्याचा बाणा आहे. जो स्थिर आहे तो खरा लढवय्या, कारण त्याला जिंकणं अशक्य आहे. जो अस्थिर आहे मग त्याला कसे संपवणं सोपं आहे. हा फार महत्वाचा भाग आहे. इथपर्यंत पहा की जनावरांना सुद्धा या गोष्टी कळतात. तुमच्या अंगावरती कुत्रा धावत आला आणि तुम्ही पळायला लागला की काय होतं? कुत्र्याला केवढा चेव येतो आणि तो तुमच्यापेक्षा जास्त फास्ट पळणारा असतो आणि शिकार करण्याची त्याची प्रवृत्ती असते. म्हणजे त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला प्रेरणा मिळते आणि जोरदारपणे तुमचा पाठलाग करतो तो. गोष्ट करूया, तुम्ही थांबला तर थांबतोच. करून पहा. कुत्रा अंगावरती धावून आला ना, तुम्ही फक्त उभे राहा
तो एकदम तुम्हाला येऊन चावता तर नक्कीच नाही, दूर थांबेल भुंकेल. आणि नुसतं खाली वाकण्याचं सोंग करा. खाली वाकण्याचं सोंग केलं की त्या कुत्र्याला एवढी अक्कल आहे, तो समजून जातो की आता दगड पडणार, तो आपला निघून जातो. करून पहा. स्वतःचा बचाव करण्याचा सर्वात योग्य मार्ग आहे. पण कुत्रा मागे लागला, भुंकायला लागला, तुम्ही पळायला लागला तर मग काम बिघडलं. त्याप्रमाणे आपले विरोधक या कुत्र्याप्रमाणे असतात, लक्षात घ्या. तुम्ही त्यांच्या त्या विरोधामुळं अशा प्रकारे विरोध करायला लागला की त्यांना चेव येतो, आणि तुम्ही स्थिर राहिला की त्यांचं अवसान गळून जातं. काही करू शकत नाही ते. तर हा जो मानसिक लढा आहे, सायकोलॉजिकल, तो लढा बौद्धांनी शिकला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाची थोडीशी आठवण करा. सवर्णांनी हल्ला केला, म्हणजे दुसरा सत्याग्रह मार्च महिन्यामध्ये झालेला, 27 साली. मारहाण केली, लाठ्या काठ्या घेऊन आलेले होते, अन्न उलट पालट करून टाकलं, लोक घायल झाले. काही लोक बाबासाहेब त्या गेस्ट हाऊसमध्ये उतरले होते, तिथे गेले, त्यांच्याकडे तक्रार केली. बाबासाहेबांनी त्यांना तुम्ही प्रतिकार करा असं नाही म्हटलं. मग कलेक्टर वगैरे जेव्हा भेटायला आले तेव्हा कलेक्टरला बाबासाहेबांनी ते सांगितलं की मी जर प्रतिकार करा म्हटलं असतं तर या गावाला पळताभुई थोडी झाली असती. माझी माणसं लढाऊ माणसं आहेत, ही शूर माणसं आहेत, त्यांना लाठ्या हातामध्ये घेता येत नव्हत्या अशांना भाग नाही. आणि त्यांनी जर लाठ्या घेतल्या असत्या तर या गावाला पळताभुई थोडी झाली असती. पण मी ते त्यांना सांगितलं नाही, कारण आम्ही शांतीच्या मार्गाने न्याय मागणारी माणसं आहोत. ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे बाबासाहेबांच्या जीवनातली. त्यांनी कधीही कोणाला असं उत्तेजित केलं नाही, एक्साइट केलं नाही की तुम्ही अमुक करा म्हणून, अजिबात नाही. शांततेनं तोंड द्यायचं म्हणजे शांततेनं तोंड द्यायचं. तर ही जी नैतिकता त्यांनी पाळली ते त्यांचं सामर्थ्य होतं, त्यामधून ते जिंकू शकत होते आणि जिंकले, हारले नाहीत ते. लोक लढायला काही कमी होतं अशातला भाग नाही. मला एक गोष्ट आठवते, 1932 साली म्हणजे दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स संपल्यानंतर जेव्हा गांधीजी परत आले तेव्हा त्या बॅलर्ड पियरला त्यांचं स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे लोक मोठ्या प्रमाणात गोळा झाले. तिथे बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचे लोकही गिरट्या घालत होते. त्यांनी तिथल्या साऱ्या गल्ल्यांची तपासणी केली. 1-2 गल्ल्यामध्ये त्यांना ट्रकमध्ये लाठ्या ठेवलेल्या दिसल्या. आता हे बाकीच्या ऐकलेल्या संस्कारामध्ये लोक अडकले होते, तोपर्यंत त्या समता सैनिक दलाच्या लोकांनी त्या गाड्यांवरती पाठीमागून हल्ला केला, साऱ्या लाठ्या घेऊन गेले. सर्व लाठ्या, आणि सर्वजण आपल्या लाठीकाठीनं सुसज्ज, ज्यांनी आणलं ते ठणाना करत बसले. साऱ्या चोरीला गेले ना. आता बोलायची सोय नाही, काही आम्ही आणले होते म्हणायची सोय नाही, नाही तो गुन्हा होतो. त्याचा फायदा यांनी बरोबर घेतला. आणि मग गांधीच्या निषेधाच्या ज्या काही घोषणा सुरू झाल्या ते भयंकर युद्धच होतं. काँग्रेसला काही करता आलं नाही, सेवा दलाला काही करता आलं नाही. महिला, कामाठीपुरातल्या महिला तर मोठ्या जोरदार, त्यांनी अक्षरशः कागदामध्ये विष्ठा बांधून आणली होती आणि त्या त्यांनी गांधीजीवरती फेकले. हा आखो देखा हाल एका सैनिकानंच मला सांगितलेला, त्याच्या लढ्यामध्ये असताना. पण अतिरेक नाही, आम्ही कोणावरती लाठी चालवली नाही, आम्ही कोणाला त्रास दिला नाही, पण आम्ही सुसज्ज होतो.
ही जी बाबासाहेबांची लढण्याची पद्धत होती ती थोडीशी आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण काहीच लक्षात घेत नाही. आपण लागलीच आरे म्हटलं की कार असं म्हणून त्या नादाला लागतो. माझे फार जवळचे मित्र गुरु समान असणारे रावजी सावळा गडकरी त्यांनी गोष्ट मला सांगितली होती. ते समता सैनिकातल्या पहिल्या बॅचमधले सैनिक शिक्षक होते. धिप्पाड 6 फूट उंचीचा मनुष्य आणि सातारी पहिलवान, सातारकडचा गाव त्यांचं सातारलाच आहे, कोरेगाव. तर अशा लोकांनी ही आठवणी सांगितले होते की बाबासाहेबांनी समता सैनिक दल निर्माण केलं, पण कोणावरती हल्ला करण्यासाठी कोणाला सजा करण्यासाठी नाही. तुम्ही स्वतःचं रक्षण करायचं. जर कोणी हल्ला केला तर मग मागे पुढे काही पाहायचं नाही. आणि तसं समता सैनिक दलाने खूप लढे लढलेले आहेत. मागे पुढे ते पाहतच नव्हते. तर तो भाग वेगळा. आता तुमच्या सैनिकाला नीट काठी धरता येत नाही असं आमचं समता सैनिक दलाचं आहे. हातात नीट काठी धरता येत नाही आणि एका तालामध्ये कवायत करता येत नाही. काही कष्ट करायचे नाहीत, योग्यता वाढवायची नाही, क्षमता वाढवायची नाही, दिखाव्यासाठी काहीतरी करायचं हे चुकीचं आहे. आपली कमजोरी त्याच्यामध्ये आहे. मग जग माझ्याशी भांडतं, मी जगाशी भांडत नाही का? तर सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. आम्ही जर सत्याचे पाईक असो तर ती कोणाशी भांडणार नाही. प्रतिकार जरूर करू, पण प्रतिकार म्हणजे हल्ला नाही. प्रतिकार म्हणजे हल्ला नाही, हल्ल्याचा प्रतिकार, त्याला प्रतिकार म्हणतात. मग विष्णू बुद्धाला विचारलं, भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधतो, आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्षूंना वीर म्हटलं जातं. साक्यपुत्रीय शमन वीर पुरुष म्हटलं जातं भिक्षूंना. भिक्षूंनो आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. आपण युद्ध करतो म्हणून आपल्याला वीर म्हणतात. भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो, कशासाठी युद्ध करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. बौद्धांचं कर्तव्य काय? शील, ध्येय, प्रज्ञा ह्या श्रेष्ठ गुणांचा मागोवा घेण्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी संघर्ष करणं, त्यासाठी युद्ध करणं. म्हणजे आदर्शाची बांधिलकी बौद्धांना सोडताच येत नाही, तोडताच येत नाही, ती नष्ट करता येत नाही. आदर्श कॉम्प्रोमाइज केला की मग सारं हरलं, सारं काम बिघडलं. आणि मग बाबासाहेब पुढचं शेवटचं वाक्य अतिशय जोरदारपणे म्हणतात, जे सर्व बौद्धांनी आज बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे. ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्यास घाबरू नका, दुबळेपणानं वागू नका. संघर्ष करण्यास घाबरू नका, दुबळेपणानं वागू नका. जरा इंग्लिशमधलं आपल्याला जोरदार वाटेल म्हणून ते पाहू. Where virtue is in danger, do not avoid fighting. Do not be mealy mouth. Fighting, युद्ध करणं, संघर्ष करणं. तर जेव्हा शील संकट होत असेल त्यावेळेस युद्ध करायला मागे पुढे पाहू नका, संघर्ष करायला मागे पुढू नका. ही भिक्षूंना दिलेली भूमिका. आणि मग भिक्षूने संघर्ष कसा करायचा? प्रज्ञेची कास धरून, शीलाची कास धरून, धम्माची कास धरून, त्या आचरणाच्या माध्यमातून त्यांनी अधिक प्रबळ व्हायचं, सामर्थ्यशाली व्हायचं. ते सामर्थ्यशाली होणं
हे त्यांचं युद्ध करणं आहे. म्हणून बौद्धांनी धम्म जीवन जगण्यासाठी युद्ध केलं पाहिजे आणि आम्ही वीर आहोत हे सिद्ध केलं पाहिजे. बौद्धांचं कर्तव्य एवढ्या वेगळ्या शब्दात बाबासाहेबांनी इथे मांडलेलं आहे. भिक्षूंनाही तीच भूमिका दिलेली आहे की धम्माचरणामध्ये अधिक प्रगत होण्यासाठी, उच्च स्थिती प्राप्त करण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे, त्यासाठी युद्ध केलं पाहिजे आणि ते ध्येय साध्य केलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने आम्ही वीर पुरुष आहोत हे आपलं वीरत्व आपण सिद्ध केलं पाहिजे. आणखी काय सांगायचं? बाबासाहेबांनी इतक्या साऱ्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत आणि धम्माच्या त्या माध्यमातून हा समाज इतका सामर्थ्यशाली होऊ शकतो, त्याच्या त्या अस्तित्वामुळं बाकीच्या समाजाजवळ कोणाजवळ काही नाही, सारे भिकारी आहेत, काही नाही कोणाजवळ. आदर्श नावाची गोष्ट कोणाजवळच नाही, कुठल्या धर्माच्या लोकांच्याकडे नाही. भारत हा एक दिवाळखोर देश आहे आदर्शाच्या बाबतीत, दिवाळखोर देश आहे उचित ध्येयाच्या बाबतीमध्ये, दिवाळखोर देश आहे माणुसकीच्या बाबतीमध्ये. ह्या तीन गोष्टी फक्त भारतात कोणाला लाभलेल्या आहेत? त्या फक्त बौद्धांना लाभलेल्या आहेत. तोही बौद्ध हरवला होता, तोही बुद्ध गायब झालेला होता. बाबासाहेबांच्या उपकारानं बुद्ध परत भारतात आलेला आहे, त्यांचा धर्म भारतात आलेला आहे आणि एवढं मोठं वैभव हे बौद्धांच्या हातामध्ये आलेले आहेत, ते त्याचे वारस झालेले आहेत. आता वारसा टिकवण्यासाठी प्रयत्न करणं कोणाचं काम आहे? वारसा मजबूत करून पुढे रेटणं कोणाचं कर्तव्य आहे? आणि नेमकं आम्ही त्या वारसाचा स्वीकारही करायला तयार नाहीत, मजबूती दूरच राहिली. म्हणून आज या समाजाची अवस्था वाईट आहे, या देशाची अवस्था वाईट आहे. ह्या देशाचं भलं काही व्हायचं असेल, चांगलं काही व्हायचं असेल, बुद्ध धर्माशिवाय नाही होऊ शकत. म्हणून बाबासाहेबांचा विश्वास काय होता की आम्हाला जर हे साधलं, दीक्षाभूमीचं भाषण त्यांचं, की आम्हाला हे जर साधलं अशा प्रकारे काटेकोर बौद्ध बनणं, तर आम्ही आमच्याबरोबर देशाचा इतकंच नव्हे तर जगाचा उद्धार करू. मुठभर माणसांना घेऊन बाबासाहेब ही भाषा बोलत होते, मुठभर माणसांना घेऊन. मग त्या भाषा बोलल्यामध्ये त्यांच्या हृदयामध्ये काय आत्मविश्वास असेल, त्यांची किती खात्री पटलेली असेल आणि ते हे ध्येय गाठण्याची पराकोटीची जिद्द त्यांच्या मनामध्ये कशी अवतरलेली असेल, थोडीशी कल्पना करून पहा. तो बौद्धांचा वारसा आहे आणि हा वारसा घेण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे आणि ह्या प्रकारचा संघर्ष करण्यासाठी आपण सक्षम झालं पाहिजे. ही खरं म्हणजे आजची गरज आहे. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. तर आपण इथेच थांबूया. जय भीम.